जालना बस डेपोतील बसची व्यवस्था अत्यंत खराब आहे। जुन्या आणि खराब झालेल्या बसेसमध्ये आसन क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांना एक अक्षरशः कोंबलं जातं, ही परिस्थिती आहे। जालना आगारातील जुन्या आणि खराब बस बंद करून नवीन बस प्रवासासाठी सोडण्यात याव्या अशी मागणी जालन्यातील प्रवासी करतायत। आढावा घेतले आपले प्रतिनिधी सुधाकर जाधव यांनी। मी सध्या जालन्याच्या बसस्थानक परिसरात आहे आणि जालन्याच्या बसस्थानक मध्ये आपण जर पाहिलं तर अशा प्रकारच्या गाड्यांची व्यवस्था झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर आपण या ठिकाणी ही बस आहे आणि ह्याच्या पाठीमागचा हा जो डोर आहे तो आता सुद्धा उघडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। पूर्णतः हा डोर बंद असला पाहिजे, इमर्जन्सी विंडोज आहे परंतु पूर्णतः हा उघडलेला आहे। अशा प्रकारची बसची अवस्था झालेली आहे। पूर्णतः या ठिकाणी आपल्याला ही बसची अवस्था आपल्याला पाहायला मिळत आहे। अत्यंत खराब असणाऱ्या बसमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रवाशांची जी संख्या आहे ती देखील दिसून येत आहे। प्रवासी प्रवास आपला जीव मुठीत घेऊन या बसमध्ये करत आहे। मात्र या बस ही जी बसची व्यवस्था झाली आहे याला प्रशासन कुठेतरी याच्याकडे लक्ष दिले पाहिजे। प्रशासनानं यावर कुठेतरी या बसची दुरुस्ती केली पाहिजे। मात्र अशा बसची दुरुस्ती न करता प्रवाशांना या ठिकाणी बसमध्ये एका बसमध्ये 44 ते 50 प्रवासी बसतात, मात्र एका बसमध्ये 100 प्रवासी घेऊन जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे ह्या बसची देखील दुरुस्ती करण्यात यावी अशी देखील मागणी आता प्रवासी आपल्याला करत आहेत। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।